आणि आवाजही आता प्रॉपर येत असेल तुम्हाला, कारण नेटवर्क सुरू झालेलं आहे आपलं जॉयस्टारचं. ठीक आहे. मगाशी आता मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर केली होती, ती पुन्हा एकदा मी स्क्रीन शेअर करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. या स्क्रीनमध्ये सिलेक्टर आणि डिक्लेरेशन ह्या दोन गोष्टी आपण बघतो. सिलेक्टर नंतर पुढे आपण कर्ली ब्रॅकेट यूज केलेले आहे आणि कर्ली ब्रॅकेट्स मध्ये आपण डिक्लेरेशन्स, व्हेरियस डिक्लेरेशन्स दिलेले आहे. ओके, सिलेक्टर इज नथिंग बट द एलिमेंट्स ऑफ HTML युज्ड इन वेब पेज. कोणतंही वेब पेज घेतलं की त्या वेब पेज मध्ये जर तुम्ही एखादं हेडिंग देत असाल तर दॅट कॅन बी एलिमेंट इन HTML. तुम्ही एखादी इमेज जर इन्सर्ट करत असाल एखाद्या वेब पेजवर, देन it can be said that the image is an HTML element. So these various elements are there on a web page or in a website. To create those elements or to give some physical appearance, attractive physical appearance to the elements used in HTML, we are using CSS or we are using cascading style sheet. And if you want to write any style, then there is a specific syntax to write it on a web page. Then what is the syntax of the CSS? It is a simple syntax. Look at here. Here is a selector, opening curly bracket, declaration 1, semicolon, declaration 2, then semicolon, then declaration n. Various declarations we can provide for an HTML element or for any style. The number of declarations are separated by semicolon and all these declarations are enclosed inside curly brackets. Okay, selector may be any HTML element, just like a H1, P, then body. These type of tags you can consider as an HTML elements. Okay, so this is the syntax in which we can write a style on a web page. Then what are the types of CSS? But before that, one more part I want to clear, that declaration consists of properties and values. Okay, declaration consists of properties and values. Properties are just like attributes in a tag. आपण ऑलरेडी काही टॅग्स बघितले, त्यावेळी टॅग्सच्या बरोबर काही ऍट्रिब्यूट्स आपण यूज केले. फॉर एक्झाम्पल, एव्हरीबडी नो अबाउट द बॉडी टॅग. इन बॉडी टॅग BG color is an attribute. In body tag, background is an attribute. Those attributes are used for specific purposes. In the same way, in style, property works like an attribute in a tag. Property, each and every property has a value. प्रत्येक प्रॉपर्टीला एक व्हॅल्यू असते. प्रॉपर्टीला व्हॅल्यू असाइन करायची असेल इन डिक्लेरेशन, properties and values are used, and each property has a value and it is denoted by or it is specified by colon. ओके, आपण ज्यावेळी एखादा टॅग यूज करतो आणि त्या टॅग मध्ये आपण ज्यावेळी ऍट्रिब्यूट यूज करतो त्यावेळी आपल्याला माहित आहे वी आर युजिंग इक्वल टू साइन. पण जेव्हा आपण एखादी स्टाईल स्टडी करतो आणि त्या स्टाईल मध्ये एखाद्या प्रॉपर्टीला एखादी व्हॅल्यू जर असाइन करायची असेल तर वी यूज कोलन ऍट द प्लेस ऑफ इक्वल टू. म्हणजे जिथं आपण इक्वल टू यूज करत होतो तिथं आपल्याला कोलन यूज करायचं आहे. आता एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. हा आहे सिंटॅक्स. दिस इज द सिंटॅक्स. सिलेक्टर इन कर्ली ब्रॅकेट, पहिलं डिक्लेरेशन आहे प्रॉपर्टी 1 कोलन व्हॅल्यू 1 सेमी कोलन. दुसरं डिक्लेरेशन आहे प्रॉपर्टी 2 कोलन
व्हॅल्यू टू सेमिकोलन असं करून प्रॉपर्टी एन पर्यंत तुम्ही लिहू शकता. प्रॉपर्टी एन कोलन व्हॅल्यू एन. ओके, असे व्हेरियस व्हॅल्यूज तुम्ही प्रॉपर्टीजला असाइन करू शकता. मग ते प्रॉपर्टीज कोणते असतात? तर त्यातले दोन प्रॉपर्टीज मी तुम्हाला वरती दाखवल्या होत्या. एक प्रॉपर्टी आहे कलर आणि दुसरी प्रॉपर्टी आहे फॉन्ट डॅश फॅमिली. ओके, अशा नंबर ऑफ प्रॉपर्टीज अवेलेबल आहेत. त्यातल्या फक्त मी दोन प्रॉपर्टी तुम्हाला समजण्यासाठी म्हणून इथे एक्सप्लेन करतो आणि नंतर याच्या शेवटी आपण बऱ्याच प्रॉपर्टीज बघणार आहोत, ज्या प्रॉपर्टीज आपण एखादी स्टाईल मेंटेन करण्यासाठी यूज करतो. Okay, here we are studying color. Color is one of the property by using which we can set or change the font color. ओके, एखाद्या पॅरेग्राफचा किंवा एखाद्या लाईनचा टेक्स्ट कलर जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर बाय सिम्पली युजिंग दिस प्रॉपर्टी वी कॅन स्पेसिफाय एनी व्हॅल्यू टू दिस प्रॉपर्टी. म्हणजे कलर याला आपण एखादी व्हॅल्यू असाइन करू शकतो. फॉर एक्झाम्पल रेड, कलर कोलन रेड. दुसरी व्हॅल्यू पाहिजे तर कलर कोलन ब्ल्यू. अशा टाईपचे व्हेरियस कलर आपण या ठिकाणी स्पेसिफाय करू शकतो. याच कलर बरोबर काही कलरचे कोड जे आहेत, जे स्पेसिफिक कलर्स कोड आहेत, हे कलर्स कोड हेक्साडेसिमल मध्ये दिले जातात. हे कलर कोड देखील आपण या कलर ऍट्रिब्यूटला स्पेसिफाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल कलर कोलन हॅश 636363. ओके, हा 6 डिजिट कलर कोड झाला. हेक्साडेसिमल नंबरने तो वापरला जातो. म्हणजेच 0 to 9 आणि A to F इथपर्यंत हेक्साडेसिमल कोड इथे यूज केले जातात कलर स्पेसिफाय करण्यासाठी. सेकंड ऍट्रिब्यूट किंवा प्रॉपर्टी आहे फॉन्ट डॅश फॅमिली. जर एखाद्या टेक्स्टचा, पॅरेग्राफचा किंवा एखाद्या लाईन मध्ये जो आपण टेक्स्ट वापरतो आहोत त्या टेक्स्टचा फॉन्ट चेंज करायचा असेल तर बाय युजिंग फॉन्ट डॅश फॅमिली वी कॅन चेंज द फॉन्ट ऑफ द पर्टिक्युलर पॅरेग्राफ और लाईन और एनी टेक्स्ट ऑन अ वेब पेज. ओके, तर फॉन्ट डॅश फॅमिलीचे आता व्हॅल्यूज कोणते येतील? नेम ऑफ फॉन्ट, एकतर वर्धना यूज करू शकता, एरियल यूज करू शकता, एलिफंट आहे, टाइम्स न्यू रोमन आहे. बरेच फॉन्ट्स अवेलेबल आहेत. हे यापैकी कोणताही एखादा फॉन्ट तुम्ही इथं व्हॅल्यू म्हणून फॉन्ट डॅश फॅमिलीला असाइन करू शकता. ओके, तर असे व्हेरियस प्रॉपर्टीज आहेत जे पुढे आपण स्टडी करणार आहोत. प्रत्येक प्रॉपर्टीला एक व्हॅल्यू असते आणि ते आपण स्पेसिफाय करत असतो बाय युजिंग कोलन. ओके, तर या पद्धतीने आपण एखादी स्टाईल डिफाइन करतो. आता एक्झाम्पल साठी इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. H1 इज अ सिलेक्टर. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एखाद्या टॅगचं नाव हे सिलेक्टर होऊ शकतं. आता इथं H1 tag we have studied to create a heading of the paragraph or to create the heading of any web page we are using H1 tag. So here we are using H1 as a selector. आपण इथे H1 चा सिलेक्टर म्हणून वापर केलेला आहे. And other things are given as a declaration block. Now all declarations are enclosed inside the curly bracket. The first declaration states that color is the property and yellow is the value for the property. So here we specify yellow value to the color property using colon, color colon yellow. And the second property is font dash size. Here we are going to change the size of the font to be displayed on a web page. Here we are specifying it by using 11px. Px means pixel. We are assigning 11 pixel size to the font which we will see in a H1 tag, means heading tag. Okay, so here we are specifying two different properties to the H1 tag, or the whatever the content enclosed inside the H1 tag will display in yellowish color and its font size will be 11 pixel. Okay, so here the CSS or style can be defined in this way. Okay, so this is the style definition. Now we'll come on next part, that is the types of CSS. We have already seen that there are three types of CSS: inline, external and internal.
So first of all, we will study the inline style sheet, very easy style sheet, and this style sheet is applicable for only a line. It define as well as it can be declared, it can be executed at one single line. So it is said that inline style sheet. ओके, याचा अर्थ काय होतो की ही स्टाईल शीट जी आहे ती एकाच लाईन मध्ये आपण डिफाईन करतो, त्याच लाईन मध्ये आपण ती वापर पण करतो. त्या टाईपच्या स्टाईल शीटला इनलाईन स्टाईल शीट म्हणतात. नावावरूनच समजतं इनलाईन, एका लाईन मध्ये येणारी स्टाईल. ओके, तर एका लाईन मध्ये येणारी स्टाईल जर तुम्हाला डिफाईन करायची असेल, ती यूज करायची असेल, तर ती कशी केली जाते हे आपण या एक्झाम्पल मध्ये बघणार आहोत. पण त्या अगोदर काय म्हटलेलं आहे तर ते वाचू. इनलाईन स्टाईल्स डायरेक्टली अफेक्ट द टॅग, दे आर रिटन इन विदाउट द सिलेक्टर. म्हणजे इथं सिलेक्टरचा वापर होत नाही. विदाउट युजिंग सिलेक्टर वी कॅन डिफाईन एनी इनलाईन स्टाईल sheet. It is used to apply style in single line or element. म्हणजे एकाच एलिमेंटला, एकाच लाईनला ही स्टाईल शीट आपल्याला वापरता येते. आता इथे एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे. What the example says that P style is equal to color colon blue hello student slash P. आता इथं लक्षात घ्या, पी स्टाईल इज इक्वल टू, हिअर स्टाईल काय आहे, हिअर स्टाईल इज अन ऍट्रिब्यूट. कोणत्या टॅगचा ऍट्रिब्यूट आहे तर पी टॅगचा ऍट्रिब्यूट आहे. इथं समजा H1 टॅग तुम्ही घेतलात तरी H1 टॅगला देखील ही स्टाईल तुम्हाला यूज करता येते. So what is here? P style is equal to color colon blue. म्हणजे आपण काय करतो आहोत की जो पॅरेग्राफ तयार करणार आहोत त्या पॅरेग्राफचा फॉन्टचा कलर जो आहे तो आपण ब्ल्यू करतो आहोत. बरं, त्या पॅरेग्राफ मध्ये दिसणार काय आहे तर फक्त हेलो स्टुडंट हा कंटेंट डिस्प्ले होणार आहे. म्हणजेच बाय युजिंग पी टॅग विथ स्टाईल ऍट्रिब्यूट we are defining inline style sheet. म्हणजे स्टाईल या ऍट्रिब्यूटचा वापर करून आपण एक स्टाईल लिहितो आहोत. मगाशी आपण जे स्टाईल्स किंवा सिलेक्टर अभ्यासला तो या ठिकाणी वापरला जात नाही. इनलाईन स्टाईल शीटचा सिंटॅक्स जो आहे तो असं सांगतो की वी कॅन डिफाईन ॲज वेल ॲज वी कॅन यूज, वी कॅन डिफाईन as well as we can use the style sheet in a single line. ओके, एकाच सिंगल लाईन मध्ये आपण ती यूज करतो आहोत, एकाच सिंगल लाईन मध्ये आपण ती डिफाईन करतो आहोत. मग डिफाईन कुठे गेली तर द फर्स्ट पार्ट्स पी स्टाईल इज इक्वल टू कलर कोलन ब्ल्यू, दिस इज कॉल्ड डिफिनिशन. इथं आपण डिफाईन केलेलं आहे. आणि पुढे जो हेलो स्टुडंट लिहिलेला आहे ही स्टाईल या हेलो स्टुडंटला अप्लाय झाली पाहिजे. म्हणजेच आपण काय करतो की ही स्टाईल इथं यूज करतो आहोत. ओके, म्हणजेच यूज आणि डेफिनेशन दोन्ही एकाच वेळी येतं, एकाच लाईन मध्ये येतं. सो इट कॅन बी सेड दॅट इट इज अन इनलाईन स्टाईल शीट. ओके, आता याचा आउटपुट कसं दिसणार आहे तर हेलो स्टुडंट जो फॉन्ट असेल, हेलो स्टुडंट जो दिसणारा पॅरेग्राफ मधला कंटेंट असेल, that will be display in blue color. ओके, थोडक्यात आता एवढं लक्षात ठेवा की जर तुम्हाला इनलाईन स्टाईल शीट वापरायची असेल, इफ यू वॉन्ट टू क्रिएट इनलाईन स्टाईल शीट ऑन युअर वेब पेज, देन यू हॅव टू यूज स्टाईल ऍट्रिब्यूट. ओके, हा एवढा पार्ट फक्त तुम्हाला इनलाईन स्टाईल शीट बद्दल लक्षात ठेवणं आवश्यक आहे. बाय युजिंग स्टाईल ऍट्रिब्यूट वी कॅन define any style in a single line on a web page. ओके, एकाच लाईन मध्ये स्टाईल या ऍट्रिब्यूटचा वापर करून आपण कोणतीही प्रॉपर्टी किंवा व्हॅल्यू किंवा कोणतंही डिक्लेरेशन हे आपण डिफाईन करू शकतो. त्यामुळे इथं लक्षात घ्या, जे तुम्ही डिक्लेरेशन मगाशी बघितलं ते डिक्लेरेशन इथं आहे, कलर कोलन ब्ल्यू हे डिक्लेरेशन आहे.
आणि हे डिक्लेरेशन आपण असाइन कशाला केलेलं आहे, तर स्टाईल या ऍट्रिब्यूटला आपण हे डिक्लेरेशन असाइन केलेलं आहे. त्यामुळे या पद्धतीला आपण इनलाईन स्टाईल शीट असं म्हणतो. ओके, आता हा पूर्ण जो भाग आहे दॅट वी हॅव स्टडीड, म्हणजे आता जे आपण डिस्कस केलं, हे डिस्कस केलेला जो पार्ट आहे तो मी इथं लिहून तुम्हाला दाखवलेला आहे. ओके, इथं काय सांगतोय, द स्टाईल ऍट्रिब्यूट इज जस्ट लाईक एनी अदर HTML ऍट्रिब्यूट. It goes inside the element's beginning tag right after the tag name. The attributes start with style followed by an equal sign. Attribute आहे म्हणून ते equal sign यूज होणार. By equal sign, and then finally uses double quotes which contain the value of attribute. हे डबल कोट दिसत आहेत. ओके, या ठिकाणी ही ऍट्रिब्यूट दिसत आहे, इथं इक्वल टू ने आपण ते असाइन करतो आहोत. त्यानंतर here the value of the style attribute will be CSS property value pairs. Property colon value, you can have as many properties value pairs as you want. Unlike normal CSS syntax, inline styling does not use selector or curly braces. So don't forget to include the after semicolon after each pair. म्हणजे जर तुम्ही पेअर वापरत असाल, तुम्ही नंबर ऑफ डिक्लेरेशन जर करत असाल, तर तुम्हाला सेमिकोलन वापरणं गरजेचं आहे. आता याचं उदाहरण म्हणून तुम्हाला पुढची एक स्टाईल दाखवतो. या ठिकाणी बघा, ही स्टाईल इथं डिफाईन केलेली आहे. पी स्टाईल इज इक्वल टू इन डबल इन्व्हर्टेड कॉमा कलर कोलन ब्ल्यू, हा एक डिक्लेरेशन घेतलेला आहे. And the second declaration is also used, but it is separated by semicolon. आणि आणखी तुम्हाला समजा त्यापुढे एखादी प्रॉपर्टी आणि व्हॅल्यूची पेअर लिहायची असेल, तर बाय युझिंग सेमिकोलन, म्हणजे सेमिकोलनने सेपरेट करून याच्या पुढे तुम्ही ते लिहू शकता. ओके, तर इथं आपण एवढा भाग शिकलो आहोत की स्टाईल या ऍट्रिब्यूटचा वापर करून आपण इनलाईन टाईपची शीट बनवू शकतो. ओके, ज्याच्यामध्ये स्टाईल इज इक्वल टू मध्ये प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू दिल्या जातात. स्टाईल या ऍट्रिब्यूट मध्ये ह्या प्रॉपर्टीज आणि व्हॅल्यू दिल्या जातात. ओके, हा पहिला पार्ट झाला इनलाईन स्टाईल शीट. आता यानंतर आपण जो बघणार आहोत दॅट इज इंटरनल स्टाईल शीट. तुम्हाला नेमका फरक तिघांमध्ये केव्हा कळणार, ज्यावेळी हे तिन्ही स्टाईल शीट आपण स्टडी करू. तिन्ही स्टाईल शीट स्टडी केल्यानंतर ज्यावेळी तिघांमधला डिफरन्स आपण काढतो, त्यावेळी तुम्हाला समजतं की या तिघांमध्ये फरक काय आहे. 12च्या एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून देखील हे तिन्ही आवश्यक आहेत, कारण ह्या तिघांमध्ये एक किंवा दोन स्टाईल डिफाईन करा, टाइप्स ऑफ स्टाईल्स हा क्वेश्चन विचारला जातो. ओके, ज्यावेळी तुम्हाला असं विचारलं व्हॉट आर द टाइप्स ऑफ सीएसएस, त्यावेळी हे 3 टाइप्स तुम्हाला लिहावे लागतात. आणि त्याबरोबर 4 मार्कासाठी जर हा क्वेश्चन आला तर 4 मार्कासाठी एक्सप्लेन एनी वन स्टाईल शीट म्हणून असा क्वेश्चन येतो. त्यावेळी तिघांपैकी कोणताही एक स्टाईल शीट तुम्हाला या ठिकाणी डिफाईन करायचा असतो आणि डिक्लेअर करून दाखवायचा असतो. यूज एक्झाम्पल सेट्स तुम्हाला एक्सप्लेन करायचा असतो. ओके, तर आता सेकंड टाइप वर जाऊया. सेकंड टाइप इज नोन एज एम्बेडेड और इंटरनल स्टाईल शीट. ओके, सेकंड जो आहे इट इज एम्बेडेड और इंटरनल स्टाईल शीट. इंटरनल मगाशी बघितला तो इनलाईन. आता हा इंटरनल स्टाईल शीट केव्हा वापरतात आणि त्याचा डोमेन म्हणजे वर्किंग एरिया कुठपर्यंत असतो. मगाशी आपण जी इनलाईन स्टाईल शीट बघितली ती एकाच वाक्यामध्ये एकाच लाईन मध्ये संपते, एकाच लाईन मध्ये त्याचा स्कोप असतो, एकाच लाईन पर्यंत ती यूज केली जाते. पण समजा एखादी स्टाईल ही पूर्ण पेज मध्ये जेवढे HTML एलिमेंट आहेत, सपोज त्यातल्या कोणत्याही HTML एलिमेंटला जर आपल्याला ती यूज करायची असेल, ओके, म्हणजेच एका पेज मध्ये त्या स्कोप असेल त्या पर्टिक्युलर स्टाईलचा, जर अशा टाईपची जर स्टाईल आपल्याला डिफाईन करायची असेल तर दॅट वी कॅन क्रिएट बाय युझिंग इंटरनल स्टाईल शीट.
ओके, जी इंटरनल स्टाईल शीट आहे ही इंटरनल स्टाईल शीट पेज पुरती मर्यादित असते. एका पेजवर जेवढे HTML एलिमेंट यूज केलेले असतात त्या HTML एलिमेंटला ती कॉन्फिगर करू शकते. ओके, आणि मगाशी जी इनलाईन स्टाईल शीट बघितली ती फक्त लाईन पुरती. आता इथे इंटरनल स्टाईल शीट आपण जी बघतो ती एका पेज पुरती यूज केली जाते. सो इथे काय सांगतोय, द इंटरनल स्टाईल शीट इज यूज टू ऍड अ युनिक स्टाईल फॉर अ सिंगल डॉक्युमेंट, म्हणजे सिंगल वेब पेज. इट कॅन अफेक्ट ऑल द एलिमेंट्स ऑफ द वेब पेज. इट इज रिटन इनसाइड द स्टाईल टॅग. हा पार्ट महत्वाचा आहे. इंटरनल स्टाईल शीट मध्ये ज्यावेळी स्टाईल लिहिली जाते, ज्यावेळी CSS डिफाईन केला जातो, त्यावेळी हेड सेक्शन मध्ये आपण स्टाईल टॅग यूज करतो आणि त्याच्यामध्ये आपण स्टाईल डिफाईन करतो. बट इन इंटरनल CSS we cannot control style for multiple documents at once. याचा अर्थ, समजा आपण एका वेब पेजवर एखादी स्टाईल डिफाईन केलेली आहे, ती फक्त त्याच वेब पेज पुरती मर्यादित राहते. इट कॅनॉट बी युज्ड ऑन अदर वेब पेजेस. म्हणजे त्या वेबसाईट मधल्या अदर ज्या वेब पेजेस आहेत त्याच्यामध्ये ती वर्कआउट होणार नाही, त्याच्यामध्ये ती वापरली जाता येणार नाही. म्हणून त्यांचा जो इन्स्टन्स राहतो, त्यांचा जो वर्किंग एरिया राहतो, तो फक्त त्या पेज पुरता मर्यादित असतो. सो इंटरनल स्टाईल शीट कॅन बी ऍप्लिकेबल फॉर ओनली द पेज, नॉट इन अदर वेब पेजेस. एकाच पेज मध्ये त्याचा स्कोप असतो. ओके, आता तो कसं लिहिलं जातं हे इंटरनल स्टाईल शीट ते बघूया. ओके, आता हा एक सिंपल प्रोग्राम आहे. ज्या प्रोग्राम मध्ये बघा डॉक टाइप HTML ऍज इट इज आपण अदर प्रोग्रामिंगची स्टार्ट जशी करतो, सिमिलरली वी आर स्टार्टिंग दिस प्रोग्राम बाय युजिंग डॉक टाइप HTML. Next is a HTML tag. It is a basic structure tag. HTML head. आणि मी मगाशी सांगितलं की if you want to create or define an internal style sheet, then you have to write a style tag inside the head section. याचा अर्थ हेड मध्ये जसं आपण टायटल टॅग लिहितो तसं या ठिकाणी स्टाईल टॅग लिहायचा आहे. स्टाईल टॅग इज अ पेअर टॅग, सो इट ऑलवेज क्लोज विथ /style. ओके, इथे जर तुम्ही बघितलं हा हेड सेक्शन मध्ये स्टाईल टॅग इथं स्टार्ट झालेला आहे, इथं तो क्लोज झालेला आहे, आणि या स्टाईल टॅग मध्ये आपण ही स्टाईल डिफाईन केलेली आहे, ही स्टाईल दिलेली आहे. आता सुरुवातीला आपण बघितलं की सिलेक्टर आणि डिक्लेरेशनचा वापर करून आपण स्टाईल डिफाईन करतो. हियर सिमिलरली वी हॅव डिफाईन H1 सिलेक्टर. हियर डिक्लेरेशन इज अ कलर कोलन रेड, ज्याच्यामध्ये कलर इज द प्रॉपर्टी आणि रेड इज द व्हॅल्यू. दिस रेड व्हॅल्यू वी हॅव असाइन टू कलर बाय युजिंग द कोलन symbol, and we have enclosed this declaration part inside the curly brackets. ओके, आता या ठिकाणी स्टाईल हा हेड सेक्शन मध्ये वापरलेला आहे. H1 टॅग इथं यूज केलेला आहे ऍज अ सिलेक्टर. म्हणजेच काय होणार की ही जी स्टाईल आहे ही स्टाईल बॉडी टॅग मध्ये ज्यावेळी H1 टॅग डिस्प्ले होईल किंवा ज्यावेळी H1 टॅग येईल त्या H1 टॅगला ऑटोमॅटिकली अप्लाय होणार. ओके, आता तुमच्या इथे लक्षात येईल दिस पार्ट इज कॉल्ड डेफिनेशन, आणि ज्यावेळी ही डिफाईन केलेला कलर इथं यूज केला जाईल त्यावेळी तो यूज होतो, डिक्लेरेशन होतं या ठिकाणी. ओके, म्हणजेच हे जे डिफिनेशन या ठिकाणी वापरलं गेलेलं आहे. हा H1 जो आहे H1 कलर कोलन रेड, त्यामुळे हा H1 टॅगचा जो इफेक्ट आहे तो दिसणार या पर्टिक्युलर टेक्स्ट साठी. म्हणजेच हेडिंग मध्ये हा टेक्स्ट दिसणार, पण त्याचा कलर कोणता असणार तर रेड असणार आहे. म्हणजे याचा आउटपुट जर आपण बघितलं तर H1 मध्ये आपण कुठेही असं रेड लिहिलेलं नाही,
तर या ठिकाणी आपण स्टाईल डिफाईन केलेली आहे अँड बाय युजिंग दिस स्टाईल वी कॅन चेंज द कलर ऑफ द हेडिंग विच इज यूज इनसाइड द h1 अँड स्लॅश h1. ओके, h1 आणि स्लॅश h1 मधला जो काही पार्ट असेल तो या स्टाईलने रेड कलरचा डिस्प्ले होणार. इथे पी टॅग पण वापरलेला आहे, पण पी टॅग साठी तो अप्लाय होणार नाही, कारण वी हॅव डिफाईन द स्टाईल फॉर h1 एलिमेंट. h1 एलिमेंट म्हणजेच बॉडीमध्ये जो h1 टॅग तुम्ही यूज करणार त्या h1 टॅग साठी तो वापरला जाईल. ओके, तर ही जी यूज केलेली स्टाईल आहे, ह्या स्टाईलमुळे h1 मध्ये जो काही कंटेंट असेल तो तुम्हाला रेड कलरचा डिस्प्ले होणार. आता याचा आउटपुट जर तुम्ही बघितलं तर हे आउटपुट या पद्धतीने दिसणार. इथे बघा, द इंटरनल स्टाईल शीट इज अप्लाइड ऑन दिस हेडिंग. हा h1 टॅग मुळे दिसणारा आउटपुट आहे, पण याचा कलर कोणता आहे तर या ठिकाणी h1 कलर कोलन रेड, h1 कलर कोलन रेड या स्टाईल मुळे ह्याचा आउटपुट मध्ये दिसताना कलर देखील त्याचा रेड झालेला आहे. पुढचा जो पी टॅग आहे, पी दिस पॅराग्राफ विल नॉट बी अफेक्टेड, तो ऍज इट इज तिथे डिस्प्ले होतोय. त्याला h1 टॅग ऍप्लिकेबल नाही म्हणून तो नॉर्मल फॉन्ट मध्ये दिसतोय. त्याला h1 टॅगचा जो स्टाईल आहे तो वापरला जाणार नाही, कारण इट इज लिमिटेड टू ओनली h1 एलिमेंट. ओके, त्यामुळे पॅरेग्राफ जो डिस्प्ले होतो नंतरचा पी टॅग मधला कंटेंट हा तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये डिस्प्ले होतोय. आणि जेवढा भाग जो h1 ने आपण डिफाईन केला होता तो h1 आणि स्लॅश h1 याच्यामध्ये जो कंटेंट आहे, हा h1 आणि स्लॅश h1 मध्ये जो कंटेंट आहे त्यालाच फक्त या ठिकाणी अप्लाय झालेला दिसतो. ओके, तर ही जी सिस्टीम आहे या सिस्टीमला म्हटलं जातं इनलाईन स्टाईल शीट. या इनलाईन स्टाईल शीट मध्ये काय असतं तर स्टाईल टॅग वापरला जातो आणि त्याच्यामध्ये मग स्टाईल लिहिली जाते. आपण त्या अगोदर इनलाईन मध्ये काय बघितलं, इनलाईन मध्ये स्टाईल ही ऍट्रिब्यूट वापरली जाते, टॅग नाही. इनलाईन मध्ये स्टाईल ही ऍट्रिब्यूट वापरली जाते आणि त्याच्या इक्वल टू ला मग तिथं स्टाईल्स दिल्या जातात. ओके, या स्टाईल्स मग व्हेरियस प्रॉपर्टीज असतील आणि व्हॅल्यूज असतील, त्यांचं कॉम्बिनेशन असेल. ओके, हे त्या ठिकाणी आपण डिफाईन करतो. म्हणजेच आपण या ठिकाणी एक डिफरन्स या दोघांमधला फाइंड आउट करू शकतो. इन inline style sheet we are using style attribute to define any style, whereas in internal style sheet we use style tag to define any style sheet. ओके, याचा अर्थ ज्यावेळी तुम्ही इनलाईन स्टाईल शीट वापरता त्यावेळी स्टाईल नावाचा ऍट्रिब्यूट वापरलं जातं, तर ज्यावेळी तुम्ही इंटरनल स्टाईल शीट वापरता इंटरनल स्टाईल शीट मध्ये तुम्हाला स्टाईल टॅग वापरायचा असतो, ऍट्रिब्यूट नाही तर स्टाईल टॅग वापरायचा असतो. ओके, सो दिस इज द आउटपुट ऑफ इंटरनल स्टाईल शीट. आता पुढचा जो पार्ट स्टडी करणार आहोत दॅट इज कॉल्ड एक्सटर्नल स्टाईल शीट. व्हेरी इम्पॉर्टंट स्टाईल शीट, जी स्टाईल शीट आता सगळ्याच वेबसाईटवर तुम्हाला मिळेल. बरेचसे वेबसाईट जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, बहुतांशी वेबसाईट्स या एक्सटर्नल स्टाईल शीट मध्ये बनवल्या जातात. ओके, तर एक्सटर्नल स्टाईल शीट मध्ये असतं काय, आता एक्सटर्नल स्टाईल शीट मध्ये 3 वेगवेगळ्या या ठिकाणी तुम्हाला सेक्शन दिसत आहेत. हा पहिला आहे ज्याच्यामध्ये आपण वेबसाईट साठी किंवा वेब पेज साठी लागणारा प्रोग्राम लिहिलेला आहे. डॉक टाईप HTML हेड, हा भाग लिंक काहीतरी वेगळं दिसतो आहे, स्लॅश हेड बॉडी h1 आणि बॉडी स्लॅश HTML. इथे एक नोटीस करा, जसं आपण इंटरनल स्टाईल शीट मध्ये स्टाईल हा टॅग वापरला हेड सेक्शन मध्ये, तसा इथं एक टॅग यूज केलेला आहे, तो आहे लिंक टॅग. इथं स्टाईल टॅग वापरलेला नाही, इथं कोणता टॅग वापरलेला आहे, लिंक टॅग. आता या लिंक टॅगचे 3 ऍट्रिब्यूट्स असतात. एक REL, इट गिव्स द रिलेशनशिप विथ द कनेक्टेड डॉक्युमेंट, म्हणजे याच्याशी संदर्भित रेफरन्स डॉक्युमेंट म्हणतात, त्या रेफरन्स डॉक्युमेंटचं आणि ह्या डॉक्युमेंटचं एकमेकांमधलं रिलेशन काय आहे. ज्यावेळी तुम्ही एखादं स्टाईल डिफाईन करता त्यावेळी बाय डिफॉल्ट स्टाईल शीट इज द रिलेशनशिप बिटवीन दिस 2 पेजेस. ओके, म्हणजेच काय
तर या ठिकाणी आपल्याला ही जी स्टाईल डॉट सीएसएस आहे, ही स्टाईल डॉट सीएसएस नावाची फाईल तयार करून घ्यावी लागेल आणि तयार केलेली ती फाईल जी आहे ही फाईल मग या वेब पेजला लिंक केली जाईल बाय युझिंग लिंक टॅग. ओके, म्हणजेच इथं एक्सटर्नल एक फाईल तयार करण्यात आली आहे, तिचं नाव आहे स्टाईल डॉट सीएसएस. एक्सटेन्शन लक्षात घ्या, इथं सीएसएस हे एक्सटेन्शन आहे. म्हणजे एक सेपरेट नोटपॅड मध्ये फाईल तयार करून घ्यायची, तिथलं नाव द्यायचं स्टाईल डॉट सीएसएस आणि त्यामध्ये लिहायचं काय, फक्त स्टाईल्स, नथिंग एल्स. हे एचटीएमएल हेड वगैरे त्या फाईल मध्ये काहीच येणार नाही, फक्त येणार काय तर स्टाईल्स. मी इथं मुद्दामून एक स्टाईल डॉट सीएसएस ची फाईल लिहिलेली आहे, नोटपॅड मध्ये फक्त एवढं लिहायचं आहे, हे एवढाच पार्ट येणार आणि तो स्टोअर करायचा नोटपॅड मधनं .css या एक्सटेन्शननं. म्हणून आपण इथं एक फाईल तयार करून घेतली, ज्या फाईलचं नाव आहे स्टाईल डॉट सीएसएस आणि ज्याच्यामध्ये मी ही एक स्टाईल लिहिलेली आहे. या स्टाईलचा एलिमेंट काय आहे तर H1 आहे, म्हणजेच तो H1 टॅग साठी लागू होणार. आणि प्रॉपर्टीज आणि व्हॅल्यू कोणत्या आहेत तर कलर कोलन ब्ल्यू आणि मार्जिन लेफ्ट इज 20 px. ओके, तर ही ज्यावेळी मी फाईल वेबपेज साठी तयार करेन त्यावेळी ह्या पर्टिक्युलर फाईल मध्ये मी या लिहिलेल्या सीएसएस फाईलची लिंक एम्बेड करणार. कशाने केलेली आहे तर लिंक या टॅगने पहिला REEL हे ऍट्रिब्यूट वापरलं, त्यानंतर टाइप इज इक्वल टू टेक्स्ट और सीएसएस हे देखील बाय डिफॉल्ट आहे, सगळ्या सीएसएस फाईल्सना तेच येणार. टाइप इज इक्वल टू टेक्स्ट स्लॅश सीएसएस याचा अर्थ तुम्ही जी फाईल लिंक करणार असणार ती टेक्स्ट किंवा सीएसएस असू शकते. आणि आता जो महत्वाचा भाग जो आहे तो आपण या href ऍट्रिब्यूटने स्पेसिफाय करतो. व्हॉट वी हॅव स्पेसिफाईड, href इज इक्वल टू स्टाईल डॉट सीएसएस means a file in which we have written styles. ओके, इथं लिंक कोणती फाईल करायची आहे, ज्या फाईल मध्ये आपण सीएसएस च्या स्टाईल्स दिलेले आहेत त्या फाईलला आपण या ठिकाणी हायपरलिंक रेफरन्स म्हणजे href करतो. म्हणून लक्षात ठेवा या लिंकचे 3 ऍट्रिब्यूट आहेत. REL ज्याचा कायम एकच व्हॅल्यू असते, REL इज इक्वल टू स्टाईल शीट. टाइप इज इक्वल टू त्याची पण एकच व्हॅल्यू ज्यावेळी आपण सीएसएस यूज करतो, टेक्स्ट स्लॅश सीएसएस. आता फक्त बदलणार काय तर जे तुम्ही स्टाईलला नाव देता, स्टाईलच्या फाईलला नाव देता ते href मध्ये तुम्ही लिहू शकता. तुम्ही समजा या स्टाईलला स्टाईल 1 डॉट सीएसएस नाव दिलं तर href मध्ये तुम्हाला स्टाईल 1 डॉट सीएसएस ने लिंक करावं लागतं. ओके, तर लिंक तयार करण्यासाठी आपण या लिंक ऍट्रिब्यूटचा वापर करत असतो. ओके, ज्यावेळी या बॉडी सेक्शन मधला H1 टॅग एक्झिक्यूट करायला येईल, कंट्रोल काय करतं, सगळे एक एक स्टेटमेंट एक्झिक्यूट करत जातं. ज्यावेळी कंट्रोल इथं येईल H1 टॅगला त्यावेळी तो काय करणार, इथली कोणती फाईल सीएसएस ची लिंक आहे त्या फाईलला ती जम्प करणार. ओके, तर इथं काय मिळालेलं आहे, H1 ला काही प्रॉपर्टीज मिळालेल्या आहेत, त्या प्रॉपर्टीज इथनं घेतल्या जातील आणि ह्या H1 मधल्या कंटेंटला अप्लाय केल्या जातील. ओके, त्यामुळे इथं काय दिसणार आहे, दिस कलर इज ब्ल्यू. आता हा जो कलर आहे हा कलर थोडासा डार्क ब्ल्यू आहे, पर्टिक्युलर कलर दिसत नाहीये, थोडस ब्लॅकिश दिसतोय पण इट इज ब्ल्यू कलर. ओके, तर हे याचं आउटपुट आहे आणि या आउटपुट मध्ये H1 टॅगचा कंटेंट इथं दिसतो आहे, ब्लूइश कलरचा दिसणार आणि मार्जिन लेफ्ट इज इक्वल टू 20 px म्हणजेच लेफ्ट साइड वरनं जी मार्जिन सोडलेली आहे, जी स्पेस सोडलेली आहे ती 20 px आहे. ओके, लेफ्ट साइड म्हणजेच ही. ओके, तर या लेफ्ट साइडची मार्जिन जी सोडलेली आहे ती 20 px आहे, म्हणून इथून इथपर्यंत डिस्टन्स 20 px आहे. याचा कलर ब्ल्यू आहे आणि हे दोन्ही जे अपिअरन्स आहेत किंवा हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे कॅरेक्टरिस्टिक्स या स्टाईल डॉट सीएसएस ला लिंक केल्यामुळे इथल्या टॅग साठी ते वापरले जातील किंवा त्या टॅग साठी ते अप्लाय होतील. आता याचा फायदा काय एक्सटर्नल स्टाईल शीटचा, ही तुम्ही स्टाईल शीट एकदाच क्रिएट करून ठेवू शकता. आता ही जसं एक वेब पेज तयार केलं तसं आणखी दुसरं वेब पेज तयार करू शकता, तिसरं वेब पेज करू शकता, चौथं वेब पेज करू शकता.
जेवढे तुम्ही असे वेब पेजेस तयार करणार त्या वेब पेजेस मध्ये फक्त हेड सेक्शन मध्ये तुम्हाला हा लिंक टॅग ऍज इट इज कॉपी पेस्ट करायचा आहे. मग होणार कसं की या स्टाईल शीट मधलं लिहिलेली जे काही स्टाईल आहेत ते याला अप्लाय होतील, दुसरं पेज जे क्रिएट कराल त्याला अप्लाय होतील, तिसरं पेज क्रिएट कराल त्याला अप्लाय होतील, चौथं पेज क्रिएट कराल त्याला अप्लाय होतील. म्हणजे जर तुम्ही ही स्टाईल डॉट सीएसएस इथनं बदललीत तर त्याचा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट जेवढे तुम्ही वेब पेजेस क्रिएट केलेले असतील त्यांना ते अप्लाय होत जातील. ओके, त्यामुळे ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम आताच्या सगळ्या वेबसाईट्स मध्ये वापरली जाते. जेवढे वेबसाईट्स आज मार्केटमध्ये डिझाईन केले जातात, बनवले जातात, त्याच्यामध्ये या एक्सटर्नल सीएसएस चा मॅक्सिमम वापर केला जातो. ओके, तर एक्सटर्नल सीएसएस मध्ये आपण काय स्टडी केलं? इन एक्सटर्नल सीएसएस वी आर क्रिएटिंग एक्सटर्नल फाइल having extension .css in which we can write all styles. This page or this file we can link to each and every web page wherever we require to affect that style. ओके, मग ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ते लिंक करायचं असेल बाय युझिंग लिंक टॅग वी कॅन लिंक दी पर्टिक्युलर स्टाईल डॉट सीएसएस फाईल. ओके, तर अशा पद्धतीने आपण एक्सटर्नल स्टाईल शीटचा वापर करून एक अशी फाईल तयार करून तिचा यूज करू शकतो. आता तिघांमधला तुम्हाला डिफरन्स कळला असेल. या एक्सटर्नल स्टाईल शीट मध्ये एक एक्सटर्नल सीएसएस फाईल क्रिएट केली जाते. या इनलाईन किंवा एम्बेडेड स्टाईल शीट मध्ये, सॉरी, इंटरनल किंवा एम्बेडेड स्टाईल शीट मध्ये स्टाईल नावाचा टॅग वापरला जातो आणि या इनलाईन स्टाईल शीट मध्ये स्टाईल नावाची ऍट्रिब्यूट वापरलं जातं. ओके, तर अशा पद्धतीने हे तीन वेगवेगळे स्टाईल शीटचे प्रकार आहेत. तुमच्या एक्झाम मध्ये बरेच वेळा हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे की एक्सप्लेन एनी वन स्टाईल शीट युज्ड इन सीएसएस. त्यावेळी तुम्हाला या तिघांपैकी कोणती एक एक्सप्लेन करायची असते. जी सोपी वाटते ती तुम्ही एक्सप्लेन करू शकता, पण ज्यावेळी एक्सप्लेन करायचं असेल त्यावेळी एक्झाम्पल कंपल्सरी लिहावं लागेल, कारण तुमच्या एक्झाम्पलला मार्क मिळतो. ओके, जर तुम्ही एक्झाम्पल लिहिलं नसेल तर तुमचे मार्क्स जाणार. त्यामुळे पहिल्यांदा डेफिनेशन, त्यानंतर एक्सप्लेनेशन आणि एक्सप्लेनेशन नंतर एक्झाम्पल, या तिन्ही गोष्टी इथं असल्या पाहिजेत. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे तीन स्टाईल शीट अभ्यासलेले आहेत. ओके, तर या तीन स्टाईल शीट नंतर एक थोडक्यात प्रॉपर्टीज कशा असतात ते सांगतो. व्हेरियस प्रॉपर्टीज आहेत. कलर प्रॉपर्टी, बॅकग्राऊंड डॅश कलर, फॉन्ट डॅश व्हाईट, फॉन्ट डॅश स्टाईल, टेक्स्ट डॅश डेकोरेशन, अशा टाईपचे ह्या प्रॉपर्टीज आहेत आणि त्या प्रॉपर्टीजच्या काही व्हॅल्यूज असतात. त्या व्हॅल्यूज इथं दिलेल्या आहेत, त्याचा यूज इथं दिलेला आहे आणि इथं एक्झाम्पल पण दिलेलं आहे. ओके, तर आपण पुढच्या वेळी ह्या प्रॉपर्टीजना अभ्यासणार आहोत आणि प्रॉपर्टीजचा अभ्यास झाला की त्यानंतर मग आपण पुढच्या सेशनवर जाणार आहोत. ओके, तर प्रॉपर्टी आपण पुढच्या वेळेसाठी ठेवू. ओके, आता फक्त हे तीन महत्वाचे जे आहेत टाइप्स ते झालेले आहेत. ओके, तर ह्या तिन्ही टाइप्सना व्यवस्थित स्टडी करा, कारण त्याच्यावर 12वी मध्ये क्वेश्चन येतो, एक्झामला क्वेश्चन येतो. ठीक आहे, तर आजचं सेशन आपण इथंच एड करूया. ओके, बाकी राहिलेला जो पार्ट असेल आहे म्हणजेच व्हॉट आर द डिफरंट प्रॉपर्टीज वी आर युजिंग इन सीएसएस, दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन नेक्स्ट सेशन. ओके, मी आता स्टॉप करतो ही शेअरिंग. ओके, कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारू शकता आणि डाऊट नसतील तर मीटिंग एंड करा किंवा लिव्ह करा.